नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रेड रोल करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत। उकडताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकले म्हणजे बटाटे चांगले उकडले जातात आणि भाजीची चवही छान लागते। उकडल्यानंतर थंड झाल्यावर त्याची साल काढून घेतलेत आणि ते कुस्करून घेतलेत। ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। 2 चमचे ओला मटार घेतलेला आहे। तुमच्याकडे ओला मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार घेऊ शकता। ओला मटार 2 ते 3 मिनिटं वाफवून घेतलाय। ही आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली आहे। त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा जाडसर वाटून घेतलाय। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। सर्वात प्रथम ब्रेड रोलसाठी स्टफिंग करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकते। याच्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही। तेल गरम झाले। आलं लसूण हिरवी मिरची वाटून घेतले ते टाकूया। आलं लसूण आणि हिरवी मिरची याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेऊया। 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतले। याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकूया। छोटा पाव चमचा हळद मिक्स करून घेऊया। उकडून घेतलेले बटाटे टाकूया। ओला मटार टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाव चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकते। छोटा पाव चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकूया। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता। लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकल्यामुळे भाजी छान चटपटीत लागते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेऊया। या भाजीमध्ये बटाट्याच्या मोठ्या फोडी राहिल्या नाही पाहिजेत। बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालाय, झाकण काढून बघूया। भाजीला छान वाफ आली आहे। आपली ब्रेड रोलसाठी बटाट्याची भाजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये काढून घेते। भाजी प्लेटमध्ये काढून घेतली आहे। ब्रेड रोल करण्यासाठी ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेऊया। ब्रेडच्या सर्व कडा काढून घेतल्या आहेत। ब्रेडच्या ह्या कडा मिक्सरमध्ये वाटून ब्रेड क्रम्स म्हणून वापरू शकतो। अशाच प्रकारे ब्रेडच्या सर्व स्लाइसच्या कडा मी काढून घेते। ब्रेडच्या कडा मी पिझ्झा कटरने काढते। तुम्ही चाकूने काढू शकता। सर्व ब्रेड स्लाइसच्या कडा मी काढून घेतल्या आहेत। ब्रेड रोल्स करायला घेऊया। भाजी थंड झाली आहे। भाजीमध्ये बटाट्याचे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजेत। अशा प्रकारे स्टफिंगचे गोळे करून घेऊया। सर्व स्टफिंगचे गोळे करून घेतले। ब्रेड रोल करायला घेऊया। ब्रेडची स्लाइस पाण्यामध्ये भिजवून घेऊया। हलकीच भिजवायची आहे। दोन्ही बाजूने अलगद भिजवून घ्यायची। लगेच काढायची। जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही। हलक्या हाताने दाबून ब्रेड मधलं सर्व पाणी काढून टाकायचे। ब्रेड स्लाइस मध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही। अशा पद्धतीने सर्व पाणी मी काढून टाकले। याच्यामध्ये स्टफिंग ठेवूया। हळूहळू असं बंद करायचं। हलक्या हाताने करायचं। हळूहळू बंद करत त्याला ब्रेड रोलचा आकार द्यायचा। हलक्या हाताने करायचं। स्टफिंग बाहेर आलं नाही पाहिजे। अशा पद्धतीने ब्रेड रोलचा आकार द्यायचा। प्लेटमध्ये ठेवते। दुसरी स्लाइस घेतली आहे। पाण्यात भिजवून घेऊया। अलगद भिजवायची, पटकन काढायची। सर्व पाणी पिळून काढायचं। याच्यामध्ये स्टफिंग ठेवते। अलगद हाताने बंद करून घेऊया। अलगद हाताने प्रेस करायचंय। त्याला रोलचा आकार द्यायचा। अशा प्रकारे ब्रेड रोल मी बनवून घेतलाय। अशाच प्रकारे सर्व ब्रेड रोल मी करून घेते। सर्व ब्रेड रोल करून घेतले। तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं। तेल गरम झालंय। ब्रेड रोल टाकूया। मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। टाकल्या लगेच हलवायचे नाही। तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की हलवून घ्यायचे। ब्रेड रोल मीडियम गॅसवरच तळायचे। मंद गॅसवर तळले ते जास्त तेलकट होतात। सर्व बाजूने लालसर तळून घ्यायचे। असे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात। सर्व बाजूने सारखा रंग येतो। ब्रेड रोलला छान लालसर रंग आलाय। सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या गेले।
आता मी हे काढून घेते. निथळून घेऊया. अशाच प्रकारे उरलेले ब्रेड रोल मी तळून घेते. सर्व ब्रेड रोल तळून झालेत. प्लेटमध्ये सर्व करूया. ब्रेड रोल हिरव्या चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलेत. छान झालेत ब्रेड रोल. ब्रेड रोल गरम गरम छान लागतात. मुलांच्या आवडीचा प्रकार आहे. हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉसबरोबर खाऊ शकतो. ब्रेड रोल वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. चीज घालूनही बनवता येतात. ब्रेड रोल कट करून बघूया. छान झालेत ब्रेड रोल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.